विधायक गणेश नाइक एवं पालिका आयुक्त राजेश नार्वेकर के बीच संपन्न हुए बैठक में कोपरखेरने प्रभाग क्रमांक 45 के समाज सेवक संदीप महात्रे ने अपने प्रभाग की विभिन्न समस्याएं आयुक्त के सामने रखी, जिसमें समावेश है 2019 में नूतनीकरण किए गए मार्केट का उद्घाटन किया जाए। समाज सेवक संदीप महात्रे ने द मेट्रो से बात करते हुए कहा कि प्रभाग क्रमांक 45 में 2019 में मार्केट का नूतनीकरण किया गया, मगर अब तक वो उद्घाटन की प्रतीक्षा में है। जल्द से जल्द इस मार्केट का उद्घाटन किया जाए ताकि प्रभाग फेरीवाला मुक्त हो सके। माननीय आमदार गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून सन्माननीय आयुक्त साहेबांना आज आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 45 मधील समस्यांचं निवारण करावं म्हणून एक लेखी पत्र दिलेलं आहे। त्यामध्ये मूळ मागण्या अशा आहेत की भूखंड क्रमांक 8A, 8S आणि 8N हे सेक्टर 3 आणि सेक्टर 6 मध्ये आहेत। सेक्टर 6 मध्ये त्या भूखंडाचे दैनंदिन बाजार नूतनीकरण 2019 मध्येच झालेलं आहे, परंतु आज काय त्याचं उद्घाटन झालेलं नाही आहे। त्याच्यामध्ये समोर मटण गल्ली आहे, त्या मटण गल्लीतली लोक तिकडे शेळ्या वगैरे बांधून तिथली घाण त्या पाण्याच्या टाकीत वगैरे जाते। परत दुरुस्तीचं नियोजन करावं लागेल, त्यासाठी निवेदन दिलेलं आहे। आणि सेक्टर 3 मधील जे मार्केट आहे त्याच्यामध्ये भरपूर टपऱ्या झालेल्या आहेत। त्या मार्केटचं जर नूतनीकरण झालं तर फेरीवारी बाहेर बसणार नाही, मार्केटमध्ये बसून आपला रोजगार मिळवतील। प्रभाग के पदपथों की स्थिति सुधारी जाए। संदीप महात्रे ने ये भी कहा कि माथाड़ी अस्पताल से जो पदपथ है उसका नागरिक काफी इस्तेमाल करते हैं, मगर आज उन पदपथों की हालत काफी खस्ता है और इसीलिए उनकी हालत सुधारी जाए। दूसरा मुद्दा माझा असा आहे की एनमार्ट ते माथाडी हॉस्पिटल त्याच्यामध्ये नॉर्थ पॉइंट शाळा लागते, लोकांचा वापर भरपूर आहे, त्या रहदारीचा वापर, त्या पदपथाचा वापर भरपूर आहे, तो दुरुस्त करावा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे। मुंबई से नवी मुंबई में आने वाले मिट्टी की गाड़ियां बंद की जाए। संदीप महात्रे ने यह भी कहा कि रात के समय मुंबई से नवी मुंबई में मिट्टी की गाड़ियां आती है, जो नवी मुंबई में खाली नहीं होती बल्कि शिलफाटा एवं दीवा स्टेशन में खाली होती है, मगर उन गाड़ियों के चलते कई बार दुर्घटनाएं होती है, इसलिए इन गाड़ियों पर बंदी डाली जाए, ऐसी मांग संदीप महात्रे द्वारा की गई है। मुंबईवरून टोल नाक्यामार्फत रोज रात्री अवैध मातीच्या गाड्या ये जा करतात आणि त्या आपल्या नव्या मुंबईत खाली होत नाही आहेत, त्या शेळफाटा किंवा स्टेशन दिवा ह्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत खाली होत आहेत, परंतु त्या विनापरवाना गाड्या येथून ये जा करत आहेत, त्याच्यामुळे अपघात होत आहेत। मागच्याच वर्षी दत्त जयंतीला एक महिलेचा अपघात झाला होता, आता एक 7-8 दिवसापूर्वी 2 अपघात झाले। मग ह्याला जबाबदार कोण की ह्या गाड्यांचा आपल्याला उपयोग काय, ह्याच्या उत्पन्नाचा आपल्याला उपयोग काय? जर माणूसच आपला राहिला नाही, नागरिकच राहिला नाही, तर त्या गाड्या मातीच्या बंद कराव्यात असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। एलईडी लाइट ठेकेदार एवं एलईडी पोल बिठाने वाले ठेकेदार पर कार्रवाई की जाए। संदीप महात्रे ने यह भी कहा कि उनके प्रभाग में आज बिठाए गए एलईडी लाइट कल बंद पड़ जाते हैं, जिसका ठेकेदार बालाजी इलेक्ट्रिकल एवं सब ठेकेदार चेतन इलेक्ट्रिकल है। जब उनके पास इस संदर्भ में शिकायत की जाती है तब वे स्टॉक ना होने का बहाना करते हैं। आगे उन्होंने ये भी कहा कि प्रभाग के बिजली के खंभे बिठाने का ठेका योगीराज कंस्ट्रक्शन को दिया गया है, मगर उनके द्वारा भी कोई ढंग से काम नहीं किया जा रहा, इसलिए उन पर कार्रवाई करने की मांग संदीप महात्रे द्वारा की गई है। जे एलईडी लावलेले आहेत कोपरखेरणे विभागामध्ये ते आज लावले की उद्या बंद होत आहेत, म्हणजे बजाज कंपनीचे आहेत असं सांगितलं जातं, परंतु आज लावले की दुसऱ्या दिवशी बंद होतं। त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर मुख्य कॉन्ट्रॅक्टर बालाजी इलेक्ट्रिक म्हणून आहे, त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट चैतन्य इलेक्ट्रिकलला दिलेला आहे। त्यांना फोन केला की ते सांगतायत की आमच्याकडे अजून एलईडीचा स्टॉक आला नाही, म्हणजे कुणाचा कुणाला ताळमेळ राहिला नाही। अशा लोकांवर कठोर कारवाई व्हावी, कारण आता नागरिक बोलायला लागले की आमच्या मूळतः जे जुने पथदिवे होते तेच चांगले होते। दुसरी गोष्ट योगीराज कंस्ट्रक्शन म्हणून त्यांना हे विद्युत दिव्यांचे जे खांब आहेत
ते बदलण्याचं काम दिलेलं आहे. त्यांनी फक्त कॉन्क्रीट खड्डा मारून केलेला आहे. आज 25 ते 30 दिवस झाले, म्हणजे जवळजवळ महिना होत आला, त्याच्यावर काहीही कारवाई नाही. आणि अगोदर LED दिवे बदलले आणि आता खांब बदलत आहेत. तर ह्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरांवर कारवाई व्हावी आणि त्यांची चौकशी व्हावी अशी आमची मागणी. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.